Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी श्रीधर प्रभाकर जगताप. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्रगीत. नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 32 या ठिकाणी आलेला असून या ठिकाणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रसाद शिंदे यांची या ठिकाणी आपण भेट घेणार आहोत. चला तर मग पाहूया, आपण त्यांचं मत जाणून घेऊया. नमस्कार. आता आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 32चे अधिकृत उमेदवार प्रसाद शिंदे यांच्याकडे आलेलो आहोत. आज ते या प्रभाग क्रमांक 32चे एक अधिकृत उमेदवार आहेत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबद्दल आपण त्यांच्याकडनं काही जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. प्रसाद शिंदे साहेब, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. प्रथम म्हणण्याचा उद्देश असा आहे की आता नुकतीच आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आणि इतर महानगरपालिकेचे इलेक्शन्स लागलेले आहेत, निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे दोघं आमने सामने आहेत. या दोघांमध्ये तुल्यबळ लढाई होईल असं चित्र आहे. तर मला म्हणण्याचा एक उद्देश आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील? नमस्कार. पूर्ण सांगलीकरांना आणि पिंपरी चिंचवडकरांना माझा नमस्कार. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अजितदादांना सोडून जे पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाकडे काही उमेदवारांनी उडी मारली आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी, तर याचा भारतीय जनता पार्टीला जरी वाटत असेल की बाबा आपला पक्ष खूप भक्कम झाला आहे, पण याचा फटका त्यांना जरूर बसणार आहे. जी नाराजगींचा जो सूर आहे तो त्यांच्या विरोधात चाललेला आहे आणि सत्तेच्या बळावरती त्या हुकुमशाही चालवण्याच्या मार्गावरती आज भारतीय जनता पक्ष पुढे वाटचाल करत आहे. पण नक्कीच जनता याचा ही हुकुमशाहीला रोखून याच्यावरती मात करेल आणि मला विश्वास आहे की कमीत कमी 75+ राष्ट्रवादीचे उमेदवार या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येतील, हा माझा विश्वास आहे. सर, दुसरा प्रश्न असा आहे, आज मितीपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो किंवा इतर महापालिका असो, ते इलेक्शन झालेले नाहीत, निवडणुका झालेल्या नाहीत. त्यावेळेस प्रशासकीय काळ होता. प्रशासकीय काळामध्ये इतर नागरिकांचे किंवा प्रभागातील समस्या ज्या उद्भवल्या, तर त्यावेळेला जे सदस्य होते, माजी सदस्य असो, सामाजिक कार्यकर्ते असो, यांनी समाजाशी किंवा नागरिकांशी भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रशासकीय काळामध्ये आणि प्रशासकीय धर्तीवर करण्याचं अपेक्षित होतं. याबद्दल आपलं काय मत आहे? झालंय काय, 2022 नंतर प्रशासकीय शासन इथं कार्यरत आहे. तर 2022 पासून ते आत्तापर्यंत आज मितीपर्यंत गेली 3 वर्ष जे नगरसेवक होते, आता निवडणुकीच्या काळामध्ये जे मागचे माजी नगरसेवक होते किंवा सामाजिक कार्यकर्ते होते, यांनी आपला कामाचा धडाका चालू केले हे गेले 3 ते 4 महिन्यामध्ये. पण त्याच्या अगोदर 3-4 महिन्याच्या अगोदर जो कार्यकाल होता, म्हणजे सांगलीकरांना माहीतच नाही की बाबा आपला नगरसेवक कोण आहे. आज त्यांनी ज्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, तो झालेला नाही. तुमच्या प्रभाग क्रमांक 32 मधील स्थानिक समस्या कोणत्या? सर, गेली 2 महिने झाले मी आज पूर्ण सांगलीचा कोपरा न कोपरा मी आज फिरून आलेलो आहे. प्रत्येक भागामध्ये, पूर्व मधल्या भागामध्ये आणि वरच्या भागामध्ये अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. पण पूर्ण सांगलीकरांना सर्वात महत्त्वाचा जो भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी प्रश्न. म्हणजे जो भाजपच्या काळामध्ये 2017मध्ये ज्यावेळेस त्यांची सत्ता आली, त्यावेळेस त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की बाबा 24/7 हा पाणी पुरवठा सांगलीकरांना मिळेल. पण सर, आत्ता अशी परिस्थिती आहे, दिवसाआड पाणी पुरवठा चालू आहे आणि दिवसाआड पाणी पुरवठा चालू असताना पण तो पाणी पुरवठा खूप कमी वेळापुरता आणि खूप कमी दाबाने सांगलीकरांना मिळतोय. तर पाणी प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की काही खालच्या भागांमध्ये, जिथे नदीलगतच्या भागांमध्ये
सुरक्षा भिंत नसल्यामुळे ज्यावेळेस पूर येतो, पावसामुळे पूर येतो, तर तिथे ती गंभीर समस्या लोकांना निर्माण होते. त्यानंतर स्ट्रॉंग वॉटरचा पण खूप समस्या होती. ज्यावेळेस कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर त्यावेळेस स्ट्रॉंग वॉटरचा खूप समस्या होते. ड्रेनेजमधनं पाणी येऊन त्यांच्या घरामध्ये जातं. ही एक समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावते. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा खूप गंभीर प्रश्न सांगलीमध्ये निर्माण झालेले आहे. आता गेल्या 1-10 वर्षामध्ये कायदा सुव्यवस्थेचा खूप गंभीर प्रश्न म्हणजे खूप भीतीमय सांगली झालेली आहे. त्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न आहे. बऱ्याच स्तरावरती काम करण्याची गरज आहे. सर, तुम्ही आपल्या विभागातील समस्या त्या मांडता, तर या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? तर राष्ट्रवादीच्या काळामध्ये जी काही विकास कामं झाली 1992 पासून 2017 पर्यंत अजितदादांचं पिंपरी चिंचवडवरती वर्चस्व होतं आणि जी काही विकास कामं पिंपरी चिंचवडमध्ये झाली ती अजितदादांच्या काळामध्ये झाली. अजितदादांनी काम म्हणजे काम, फक्त काम, आपलं काम झालं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण म्हणजे पूर्ण जेवढे 32 प्रभाग आहेत तिथे पूर्ण पद्धतीने व्यवस्थितरित्या काम झालेलं आहे अजितदादांचं, जी काही विकास कामं झालेली आहेत. दुसरा प्रश्न असा होता की आरोग्याचा प्रश्न, वैद्यकीय आणि आरोग्याचा जो प्रश्न आहे की एखाद्याला जर मोठा आजार झाला तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा यशवंतराव चव्हाण मेमोरियल जे हॉस्पिटल आहे, वायसीएम हॉस्पिटल, तिथं जावं लागतं. मग त्या धर्तीवरती वाकड असो, काळेवाडी असो, सांगवी असो, या प्रभागामध्ये किंवा या विभागामध्ये वायसीएमच्या धर्तीवरती एखादं मोठं हॉस्पिटल व्हावं, ते आपण पूर्ण करणार का? नक्कीच यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही प्रयत्न करू. त्या बाबतीत SI हॉस्पिटल आहे, औंध पूर्व रुग्णालय, तिथली जी व्यवस्था आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करू. आमच्या सांगली गावामध्ये जे कॉर्पोरेशनचं जे हॉस्पिटल आहे तिथली जी सुविधा आहे ती पण आम्ही उच्च स्तरावरती पार्टीतर्फे. तुमच्या स्थानिक प्रभागातील बेरोजगार युवती जे आहे त्यांच्यासाठी नोकरी संदर्भात आपला अजेंडा काय? सर, वेगवेगळी कौशल्य विकास कार्यशाळा आम्ही राबवणार. त्यानंतर दुसरा असा आहे की रोजगार मेळावे भरवण्याचा आमचा भविष्यामध्ये निर्णय आहे. तो आम्ही रोजगार मेळाव्यातर्फे वेगवेगळ्या स्तरांवरती मुलांना रोजगार मिळतील याची आम्ही काळजी घेऊ. त्यानंतर त्यांचे जी काही कौशल्य आहे त्या कौशल्याच्या जोरावरती त्यांना उद्योगधंदा उभा करण्यासाठी आमच्याकडनं जी काही मदत लागेल ती आम्ही पुरवण्याचा त्यांना प्रयत्न करू. पाण्याचा जो प्रश्न सांगा की 24/7 म्हणजे 24 तास पाणी पुरवठा 7 दिवस हा होणार आहे. आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पवना जलबंध वाहिनी जी होती ते अजित पवार यांनी त्यावेळेला ती पूर्णतः सांगण्याचा प्रयत्न केला. तर याच्या पुढे आपल्या राष्ट्रवादीच्या काळात जर सत्ता आली तर 24 तास पाणी आपण पुरवठा करणार आहात का? सर, 24 तास तर मी आता आश्वासन नाही देऊ शकत, पण जो दिवसाआड पाणी पुरवठा होतो तर आम्ही तो रोज पाणी पुरवठा होईल सांगू, कारण याचे तरी आम्ही 100% आश्वासन देतो आणि त्या आश्वासनाच्या पूर्तीसाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करून आणि वर्षभराच्या कालावधीच्या आतमध्येच आम्ही तो सांगवीकरांना नक्कीच त्याचा पाठपुरावा करून त्याबद्दल आम्ही त्यांना चांगला याबद्दल आम्ही पाणी पुरवठा उपलब्ध करून देऊ. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा काय? युवक आणि शिक्षण, त्यानंतर महिला सशक्तीकरण, सुरक्षित सांगवी, सेफ सांगवी, सेफ्टी सांगवी, त्यानंतर पायाभूत सुविधा विकास, सामाजिक समर्थ आणि जनसंपर्क. आता या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवारांचा काँग्रेस पक्ष हे दोन्ही एकत्र आहेत. त्यानंतर शिंदेची शिवसेना वेगळी लढत आहे. काँग्रेस परत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, मनसे आहे आणि भाजप. हे जी लढत होणार आहे या लढतीतून आपला महापौर कोण होणार? नक्कीच महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच राहील, याचं मी तुम्हाला विश्वास देतो. आता मध्ये अजित पवार साहेबांनी सांगितलं 100च्या पार, आपण म्हणताय 75, मग एक्झॅक्ट किती आपले सीट निवडून येऊ शकतात? सर, आम्ही प्रयत्नशील आहोत की जेवढे जास्त सीट निवडून आणण्याचा प्रयत्न.
70 ते 100च्या मध्ये आम्ही नक्की आकडा काढू, हा आम्हाला विश्वास आहे. सर, आणखी एक मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून यंग जनरेशनमध्ये काम करताय. तुमच्याकडे सगळी नवीन फळी आहे. त्या नवीन युवकांना तुम्ही काय संदेश देणार? सर, मी एक सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. 2002 पासून मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एका नेतृत्वाखाली मी कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे. 2015 सालपासून सर मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मी जॉब करत होतो आणि जॉब करता करता मी उद्योग व्यवसायामध्ये गेलो. तर मला शून्यापासून एखादी गोष्ट निर्माण करण्याची मला आवड आहे आणि मी ती केलेली आहे. तर आपल्या स्वतःवरती मी युवकांना संदेश असा देऊ शकतो की जर आपल्या स्वतःवरती विश्वास असेल तर आपण कोणतीही गोष्ट आपण मिळवू शकतो. मी कोणतीही गोष्ट मिळवणं अवघड नाही आहे. आपण त्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करता करता आपण त्याला कष्ट केले तर आपल्याला नक्कीच आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर आपण तिथपर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. असं आहे की बाबा कोणत्याही आव्हानांना आपण घाबरून न जाता त्याच्यावरती आपला मेन फोकस असा राहिला पाहिजे की बाबा आपलं जे कष्ट आहे म्हणजे मूळ जे आहे म्हणजे आपण काम करत राहणे योग्य दिशेने याला महत्त्व दिलं पाहिजे. काम करत राहणे आपण नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. धन्यवाद प्रसाद शिंदे साहेब, आपला जो विचार आहे खूप चांगला आहे. आता एक मला शेवटचा प्रश्न असा आहे की नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर हे नागरिकांना उपलब्ध होत नाही. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते वेळेवर भेट देत नाही. मग आपण निवडून आल्याच्या नंतर आपण नागरिकांची भेट घेणार का? सर, नक्कीच घेणार. माझा 100 दिवसांचाच असा अजेंडा आहे. निवडून आल्यानंतर नागरिकांच्या जे काही समस्या आहेत, आता 2 महिन्यामध्ये आम्ही सर्व समस्या बऱ्यापैकी जाणून घेतलेल्या आहेत. त्यानंतर निवडून आल्यानंतर प्रत्येक भागामध्ये आम्ही भेटी करून तिथे प्रत्येक भागामधनं एक प्रतिनिधी आम्ही तिथे निवडणार आहे, जेणेकरून त्या प्रतिनिधीपर्यंत त्या भागातल्या समस्या तिथपर्यंत पोहोचल्या जातील आणि त्या समस्यांवरती एक 15 दिवसानंतर आपण जसं जनता दरबार म्हणतो तशा पद्धतीने आम्ही तिथे एक नियोजन करणार आहे, जेणेकरून तिथल्या नागरिकांना गोळा करून तिथल्या समस्या जाणून घेऊन जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून या प्रश्नांना आपण कसा तोडगा काढू शकतो याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे. आणि नक्कीच आम्ही प्रत्येक तळागाळातल्या घरापर्यंत तळागाळातल्या म्हणजे जे काय लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद शिंदे साहेब, आज आपण बहुजन महाराष्ट्र लाईव्ह या व्यासपीठावरून आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल आपलं धन्यवाद. मी श्रीधर जगताप, कॅमेरामन यशवंत गायकवाडसह पिंपरी चिंचवडसाठी. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.